काय विचार केलास? गाडीचं स्टिअरिंग सांभाळत सुनीलने विचारलं. पण अनिता काहीच बोलत नव्हती. ती शांतपणे गाडीच्या काचेमधून एकसारख्या कोसळणाऱ्या पावसाच्या सरी पाहत होती आणि तिच्याही डोळ्यातून तसेच पाणी वाहत होते. रात्रीच्या अंधारात काचेवर पडणाऱ्या पावसाचं पाणी आणि त्याला काचेवरून बाजूला करत फिरणाऱ्या वायपरवर तिची नजर खिळली होती. अशा वातावरणात विचारांचं वादळ अनिताच्या डोक्यात उठलं होतं. सुनील बरोबर झालेल्या तिच्या लग्नाला आता 5 वर्ष होऊन गेली होती. लग्नाआधीचा तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. अनिता, पोरी, मुलगा डॉक्टर आहे. त्याच्या वडिलांचा मोठा कारखाना आहे. स्वतःचा मोठा बंगला, 4 गाड्या, नोकर चाकर. खूप चांगलं स्थळ चालवून आलंय पोरी. आपल्या वडिलांचे शब्द आजही तिच्या कानामध्ये घुमत होते. अनिता, मी काय विचारतोय? सुनील जोराने तिच्यावर ओरडला. तशी ती भानावर आली. डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत सुनीलकडे पाहत बोलू लागले. मला माफ कर, आता हे सहन करण्याची ताकद माझ्यात नाही. तिचं बोलणं ऐकून सुनीलने जोरात गाडीचा ब्रेक दाबला. चल, गाडीतून खाली उतर. सुनील रागाने तिला बोलू लागला. अनिता घाबरली. रात्रीचे 11 वाजत आले होते. पावसाची रिपरिप सुरूच होती. घर अजून खूप लांब होते, तरी सुनील गाडीतून उतरण्यास सांगत होता. सुनीलने हात पुढे करून अनिताच्या बाजूचा कारचा दरवाजा उघडला आणि पुन्हा तिला उतरण्यास सांगितले. अनिता हात जोडून त्याच्यासमोर विनवण्या करू लागली, पण सुनील काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं अनिताचा दंड पकडला आणि बाहेर खेचत गाडीतून जबरदस्ती खाली उतरवलं. ती रडू लागली. अहो, इतक्या रात्री मी घरी कशी येऊ? मला खूप भीती वाटते. मग नको येऊस, आणि मेलीस तरी चालेल, मी तरी सुटेन. तसाच गाडीतून सुसाट वेगाने निघूनही गेला. पावसाची रिपरिप, त्यात निर्जन ओसाड रस्त्यावरती एकटीच पावसात भिजत दूर दूर जात असलेली सुनीलची गाडी पाहत उभी होती. पण हे काय तिच्यासाठी नवीन नव्हतं. मारहाण करणं, 3-4 दिवस उपाशी ठेवणं, नोकरांपेक्षा वाईट वागणूक, हे सर्व अनितासाठी नेहमीचंच. सुनीलची गाडी आता दिसेनाशी झाली, तशी ती त्या निर्जन रस्त्यावरून पुन्हा घराच्या दिशेने चालू लागली. पावसाची संततधार सुरूच होती. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी दिसत होती. पावसाच्या पाण्याने भरलेली छोटी छोटी पाण्याची डबकी, त्यातच मोठाले पावसाळी बेडकांचा आणि रातकिड्यांचा कर्कश आवाज सुरू होता. जणू दोघा समुदायाची ओरडण्याची स्पर्धा सुरू होती. जड पावलांनी अनिताचा प्रवास सुरू झाला. वाट हळूहळू मागे पडू लागली, तशी अनिता आपल्या विचारांमध्ये गुरफटली. संपून टाकावं का स्वतःला? एखाद्या भरधाव वाहनाखाली उडी टाकावी की विहिरीत जाऊन पडावं? इतक्यात कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येताच विचारांच्या गर्केतून ती झटकन बाहेर पडली. तिचं मन त्या आवाजावर एकाग्र झालं. ती जागेवरच थांबली आणि आपले कान खडे करून तो आवाज ऐकू लागली. जवळच कुठेतरी एखादं लहान बाळ रडत होतं. आवाज येऊ लागला. रात्रीची भयान शांतता मुलाच्या त्या आवाजानं भंग झाली. तिला आश्चर्य वाटलं. आजूबाजूला कुठेच घर, झोपडी काहीच दिसत नाही. मग मूल रडतंय कुठे? मागे फिरून पाहिलं, पण रात्रीच्या या अंधारात काहीच दिसत नव्हतं. अचानक त्या मुलाच्या रडण्याचा आवाज येईनासा झाला. तशी ती पुन्हा घराच्या दिशेने चालू लागली. एकसारखा विचार तिच्या डोक्यात फिरत होता. मनातल्या मनात देवाशी भांडत होती. देवा, का मला स्त्रीचा जन्म दिलास? मी काय पाप केलं होतं? का माझ्या नशिबी इतकी निष्ठुर निर्दयी माणसं आली? अनिता आपल्याच विचारात मग्न होऊन चालत होती. पाऊस आता थांबला होता. काही अंतर चालत ती एका पुलावर आली. शहरातून येणारं गटाराचं पाणी त्या पुलाखालून जवळच्या नदीत मिसळायचं. नाल्यातून पाणी खूपच जोरात वाहत होतं. इतक्यात तिला लहान बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला. तिच्या लक्षात आलं की हा आवाज मागेही येत होता. ती आता बाळाचा शोध घेऊ लागली. तो आवाज पुलाच्या जवळून येत होता, म्हणून पुढे जाऊन पाहू लागली. एक लहान मूल नाल्याच्या बाजूने रांगत रांगत वर येताना दिसत होतं. तिने ओळखलं की कोणीतरी आपले नको असलेले बाळ नाल्यात फेकून गेलंय.
अनिता आपला तोल सावरत खाली उतरली. दोन्ही हातांनी त्या बाळाला उचलून वर घेतलं आणि रस्त्यावर आली. ते खूप रडत होतं. चिखलाने माखलेलं त्या बाळाचं शरीर ती साडीच्या पदराने स्वच्छ करत बाळाला शांत करू लागली. पण ते काही केल्या शांत होत नव्हते. काय करावे हे तिला सुचत नव्हतं. इतक्यात तिला आपल्या मागे कोणीतरी असल्याचं जाणवलं. मागे वळून पाहिलं तशी अनिता थोडी दचकली, कारण काही अंतरावरच 5 ते 6 वर्षाची एक मुलगी उभी होती. पावसाने पूर्ण भिजली होती. विस्कटलेल्या केसांमधून पाणी गळत होतं. अंगातला फ्रॉक ठिकठिकाणी फाटला होता. पायात काहीच घातलं नव्हतं. शांत नजरेने ती अनिताकडे एकसारखी पाहत उभी होती. हातातल्या त्या बाळाला शांत करत अनिता त्या मुलीजवळ गेली आणि विचारले, बाळ, तुझं नाव काय? एवढ्या रात्री इथे काय करतेस? आणि तुझे आई बाबा कुठे आहेत? ती मुलगी काहीच न बोलता शांतपणे एकसारखी अनिताकडे पाहत होती. त्या मुलीचं लक्ष अनिताच्या हातात रडत असलेल्या त्या बाळावर गेलं. तसा तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिचे डोळे रक्तासारखे लाल झाले. डोळे मोठे करून ती मुलगी त्या बाळाला पाहू लागली. अनिता काही बोलायच्या आत ती मुलगी 4 पावले मागे सरकली. आपल्या हाताच्या दोन्ही मुठी करकचून आवळल्या. डोळे मोठे करून जोराने किंचाळू लागली. तिच्या भीषण आवाजानं अनिताच्या डोक्यात मुंग्यांचं वारूळ उठलं. भीतीने तिचं सर्व अंग थरथरू लागलं. अनिता भयभीत होऊन समोर पाहत होती. ती मुलगी अनिताच्या समोरून पुलाच्या दिशेने वेगात धावत सुटली. अनिता हातातल्या बाळाला आपल्या पदराखाली घेऊन तिच्या मागे जाऊ लागली. बाळ, थांब, पळू नको, पडशील. काही समजायच्या आत धावत जाऊन त्या मुलीने पुलाच्या कठड्यावरून नाल्याच्या वाहत्या पाण्यात झेप घेतली आणि नाहीशी झाली. हे भीषण दृश्य पाहून तिचे डोळे पांढरे झाले. तिचं सर्व अंग शहारलं. मदतीसाठी आजूबाजूला पाहू लागली. इतक्यात तिला लांबून एक गाडी येताना दिसली. तशी ती गाडीकडे धावली. ती गाडी अनिताजवळ येऊन थांबली. सुनीलला गाडीतून उतरताना पाहून तिला थोडं बरं वाटलं. थरथरत्या शब्दात ती बोलू लागली, सुनील, सुनील, एका मुलीनं आता पुलावरून खाली उडी मारली आणि या बाळाला कोणीतरी टाकून गेलेलं. तशी ती पदराखाली बाळ दाखवू लागली, पण पदराखाली काहीच नव्हतं. सुनील आश्चर्याने तिच्याकडे पाहत विचारू लागला, कोण मुलगी? कुणाचं बाळ? काय बडबडतेस? तुझी नाटकं बस झाली, गाडीत बस. भयभीत होऊन अनिता गाडीत बसली. त्या पुलाकडे पाहताना तिच्या अंगावर शहारे येऊ लागले. काही वेळात दोघेही घरी पोचले तेव्हा रात्रीचा 1:30 वाजला होता. तापामुळे अनिताचं अंग भाजत होतं. भीतीनं तिचं शरीर अजूनही थरथरत होतं. सुनीलचे वडील रागाने बोलू लागले, हिला रस्त्यावर एकटी सोडून आलास, ही मेली तर पोलीस आपल्याला पकडतील, आरोप आपल्यावर होईल. सुनील शांतपणे आपल्या वडिलांचे बोलणे ऐकत उभा होता. पण अनिता कोणाला काही न बोलता आपल्या रूममध्ये गेली. त्या भीषण प्रसंगातून अजून ती सावरली नव्हती. कपडे बदलून ती तशीच अंथरुणावर पडली, पण तिला झोप लागत नव्हती. अंगात कणकण होती. अजूनही ती भीतीने थरथर कापत होती. घडलेला भयानक प्रकार तिच्या डोळ्यासमोर होता. कोणाला तरी सांगावा असं तिच्या मनाला वाटत होतं, पण इथं ऐकणारं कोणीही नव्हतं. अनिता, हे अनिता, कोणीतरी पाण्यानं भरलेला ग्लास तिच्या तोंडावर फेकला. तशी ती खडबडून जागी झाली. महाराणीसारखी काय झोपलीस अजून? सकाळचे 7 वाजत आलेत, मला क्लिनिकमध्ये जायचं आहे. सुनीलचं बोलणं ऐकून ती लगेच उठली. तिच्या अंगात खूप अशक्तपणा होता. अंग तापानं फणफणत होतं. रात्रीचा तो भयानक अनुभव अजूनही ती त्या धक्क्यातून सावरली नव्हती. सगळं आवरून तिनं नाश्ता टेबलवर नेऊन ठेवला. सुनील व त्याचे आई वडील नाश्ता करू लागले. सांगितलंच का रे तिला? सुनीलची आई विचारू लागली. सांगितलंय, पण ती ऐकत नाही, तू सांग तिला. सासूबाईंची हाक ऐकू येताच अनिता गडबडीने बाहेर आली. काय झालं आई? अनिता सासूकडे बघून बोलू लागली. इतक्यात फोनची रिंग वाजली. अनिताने फोन उचलला. हॅलो हॅलो अनिता, कशी आहेस? पुरी काळजी करू नको. जावई बापूंना सांग 8 दिवसात पैशांची व्यवस्था करतो. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून अनिताचे डोळे भरून आले. तिचा आवाज खूप जड झाला. हुंदकावरत ती म्हणाली, बाबा, मला आईशी बोलायचंय. तूच पाठीमागून सासूचा आवाज आला. माहेरच्या लोकांची गप्पा नंतर मारा, आधी कामाचं बघा.
तसा अनितानं फोन ठेवला. काय विचार केलास? अनिताकडे पाहत सासूबाई बोलू लागल्या. अनिताच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्यांच्यासमोर हात जोडून बोलू लागली. माझ्या पोटातल्या बाळाला जन्म घेऊ द्या हो. तुम्हाला मुलगी नको म्हणून माझा 7 वेळा गर्भपात केला, तोही माझ्याच नवऱ्याने. स्वतःच्या मुलींना गर्भातच मारताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अहो, देवाची इच्छा आहे या घरी मुलगी जन्मावी. हे ऐकून सुनील ताडकन उभा राहिला. रागाने तो अनिताकडे आला आणि तिच्या मुस्काटात हाणली. देवाची इच्छा काय हे आम्हाला सांगतेस? इथं देव परमेश्वर आम्ही डॉक्टर आहोत. सुनील तिला फरफटतच बाहेर घेऊन गेला आणि कारमध्ये बसवले. गाडी स्टार्ट केली. दोघेही सुसाट वेगाने जाऊ लागले. काही वेळात ते क्लिनिक जवळ पोहोचले. रडणं बंद कर, माझं क्लिनिक आलंय, डोळे नीट पुस आणि इथं काही नाटक करायची गरज नाही. ती काही न बोलता गाडीतून खाली उतरली. अंगात भारी अशक्तपणा होता. सुनीलच्या मागे चालत ती आत आली. सिस्टर, अबॉर्शनची तयारी करा. सुनीलने नर्सला आदेश दिला. तशी नर्स म्हणाली, सर, आज तुम्हाला ऑपरेशनसाठी बाहेर जावं लागणार आहे. कालचं बोलणं झालंय तुमचं. हातातलं घड्याळ पाहत सुनील म्हणाला, ओ गॉड, 11 वाजले. माझ्या लक्षात कसं नाही? ठीक आहे, मॅडमकडे लक्ष द्या. एवढं बोलून सुनील तिथून बाहेर पडला. अनिता हॉस्पिटलमधील पेशंटना पाहत होती. संध्याकाळ झाली तरी सुनीलचा पत्ता नव्हता. सिस्टर म्हणाली, अनिता मॅडम, इकडे आराम करा, साहेब आले की मी तुम्हाला सांगते. अनिता तशीच बेडवर पडून विचार करू लागली. थोड्या वेळात सुनील तिला झोपेतून उठवत म्हणाला, अनिता, हे अनिता, चल उठ लवकर. तिच्या डोळ्यांवर अजूनही झापड होती. ती काही न बोलता त्याच्या मागून चालत जाऊन गाडीत बसली. पाऊस सुरूच होता. गाडीतून ते घरी निघाले. काही अंतरावर तो पूल होता. जवळ येणाऱ्या त्या पुलाकडे ती एकसारखी पाहत होती. ओ गॉड, हिला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. तू गाडीत बसून राहा, मी टायर बदलतो. सुनील गाडीतून खाली उतरला. अनिता त्या पुलाकडे एकसारखी पाहत होती. वातावरणात भयान शांतता पसरली होती. अचानक तिला एका बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ती गाडीतून खाली उतरली आणि पाहू लागली. तेज बाळ चिखलातून रांगत, सरपटत, किंचाळत वर तिच्या दिशेने येत होतं. आणि त्याच्या लक्षात आलं, काल हेच मूल इथं होतं. अनिता आता चांगलीच घाबरली होती. भीतीने तिच्या अंगावर सरकन काटा आला. तिला समजत नव्हतं की काय चाललंय. ती सुनीलकडे धावली, पण तो कुठेच दिसत नव्हता. सुनील, सुनील कुठे आहात? ती जोरजोरात हाका मारू लागली. तोच आणखी 1, 2, 3, 5 लहान मुलं त्या पुलाखालून जाणाऱ्या नाल्या बाजूच्या चिखलातून रडत, ओरडत, किंचाळत, सरपटत वर येत होती. भेदरलेल्या नजरेने अनिता सगळं पाहत होती. कानाचे पडदे फाटतील अशा किंचाळ्यांनी परिसर थरारला. ती भीतीने थरथर कापत होती. अचानक तिला जाणवलं की आपल्या पायावर काहीतरी वळवळत आहे. तिने खाली पाहिलं आणि तिचे डोळे पांढरे झाले. भीतीने तिची दात खिळबसायची वेळ आली, कारण पायाशी लागताना भिजलेला तिचा नवरा सुनील तिच्याकडे केविलवाण्या नजरेने मदतीची भीक मागत होता. तिची नजर समोर गेली. भीतीने शरीरातला उरला सुरला जीव निघून जावा अशी ती थरारली. समोर ती 6-7 वर्षाची मुलगी उभी होती. तिच्या हातातल्या छोट्या लोखंडी सळीवर रक्त लागलं होतं. ती मुलगी पुढे आली आणि अनिताकडे पाहिलं. तिचं ते भीषण रूप पाहून अनिताची बोबडीच वळली. डोळ्यांच्या दोन्ही खोबण्या रिकाम्या होत्या. अनिताकडे पाहून ती जोरात किंचाळली आणि हातातली सळी खसकन सुनीलच्या छातीत घुसवली. सुनील वेदनेने कळवळत होता. ते पाहून अनिताने हाताच्या मुठी करकचून आवळल्या आणि किंचाळू लागली, पण तोंडातून आवाज फुटत नव्हता. आता ती सुनीलला त्या वाहत्या पाण्याच्या नाल्याच्या दिशेने चिखलातून फरफटत नेत होती. पाण्यातील माशांनी खाल्लेली अर्धवट शरीराची लहान लहान मुलं रांगत रांगत पुन्हा पाण्यात जात होती. सुनीलचं शरीर जखमांनी भरलं होतं. तो रडत होता, आयुष्याची भीक मागत होता. नवऱ्याची अशी अवस्था पाहून अनिता थरारली. अनिता आपल्या नवऱ्याच्या मदतीला पुढे जाऊ लागली, पण तिचे पाय जमिनीत रुतल्यासारखे जड झाले होते. तिला जागचं हालता येत नव्हतं. सुनील अजूनही तिच्याकडे पाहून जोरजोरात किंचाळत होता. ती मुलगी पाण्यात उतरली. मागे वळून तिने अनिताकडे पाहिलं आणि त्याला खेचत नाल्याच्या पाण्यात नेलं. सुनील आता त्या पाण्यात बुडून वाहत जात होता. तशी अनिता जोराने किंचाळली. तितक्यात तिला आवाज ऐकू आला, मॅडम, अनिता मॅडम. सुनील सरांना वेळ होईल. ते तुम्हाला यायला सकाळी येणार आहेत. तुम्ही आराम करत होता म्हणून मी उठवलं नाही. समोर दुसरीच नर्स उभी होती.
अनिता खडबडून जागी झाली. ती घामाने भिजली होती. भिंतीवरील घड्याळात पाहिलं. रात्रीचे 3 वाजून गेलेले. किती भयानक स्वप्न होतं. अनिता स्वतःशीच बोलू लागली. तिला सुनीलची काळजी वाटू लागली. केबिनमधून बाहेर येऊन पाहिलं तर ठिकठिकाणी पेशंटचे नातेवाईक झोपलेले. ती पुन्हा केबिनमध्ये जाऊन झोपली. अनिता मॅडम. अनिता जागी झाली. समोर ती नर्स आणि केबिनच्या दरवाजाबाहेर एक कॉन्स्टेबल उभा होता. घड्याळात पाहिलं. सकाळचे 6 वाजले होते. मॅडम, तुम्हाला सोबत यावं लागणार आहे. तिला आश्चर्य वाटलं. पण ती तशीच ॲम्ब्युलन्समध्ये बसली. सोबत नर्सही होती. तसेच ते पुढे घराच्या दिशेने निघाले. रस्त्यात लागणाऱ्या त्या पुलावर लोकांची गर्दी दिसत होती. अनिता खाली उतरली. काही अंतरावर सुनीलची कार उभी होती. पुढचं एक चाक पंक्चर होतं. काय झालं तिला समजत नव्हतं. इतक्यात तिला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज ऐकू आला. पुढे जाऊन पाहिलं तर अनिताची सासू छाती बडवून रडत होती. जमिनीवर सुनीलचं प्रेत पाहून अनिताची दात किळस बसली. ती एकसारखं सुनीलचं प्रेत पाहत होती. मागे लोकांची कुजबूज सुरू होती. डॉक्टर होता. गर्भलिंग चाचणी करायचा. मुलगी असली तर अबॉर्शन करायला लोक यायचे याच्याकडे. त्या मुलींचं मेलेलं गर्भ यासनाला टाकायचा म्हणे. कितीतरी स्त्रियांचा, मातांचा तळतळाट लागला शेवटी. या जगात वाईट करणाऱ्यांचा न्याय होतोच. अनिता तशी शांत बसली होती. तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलीला आता जन्म घेण्यापासून रोखणारं कोणीच नव्हतं.